अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार पुरेशी मदत करणार आहे. त्यासाठी राज्याला आवश्यक ती रक्कम केंद्रानं उपलब्ध करून दिली असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या ठळक झटपट बातम्या. या बातम्या अवघ्या काही मिनिटांपूर्वीच्याच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भरपाईचा GR आला. माहे जून 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाईसाठी 90,86,97,000 रुपये मंजूर करण्यात आले असून या निधी प्राप्तीसाठी पात्र झालेल्या जिल्ह्यांच्या याद्या देखील आल्या आहे. या निधीसाठी पात्र झालेल्या जिल्ह्यांची नावे बघा. जालना, परभणी, बीड, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली आणि रायगड हे जिल्हे भरपाईसाठी पात्र झाले आहे. बहिणींना आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आजपासून महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. याविषयीचा शासन निर्णय GR देखील आला आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार नमो योजनेचा 8वा हप्ता याच महिन्याच्या डिसेंबरच्या शेवटला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. कापसावरील आयात शुल्क कायमस्वरूपी काढून टाका. CCIचे अध्यक्ष विनय कोटल यांची मागणी. भारतीय व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी परदेशातून कापसाची आयात करण्यासाठी आयात शुल्क कायमस्वरूपी काढावे अशी मागणी CCIचे अध्यक्ष यांनी केली. खरेदी केंद्रांचा बाजार तेजीत. सोयाबीन खरेदीसाठी आर्थिक वसुली नियम धाब्यावर. गेल्या आठवड्यापर्यंत पणन विभागाने 786 केंद्रांना मंजुरी दिली आहे. मात्र त्यापैकी 461 खरेदी केंद्रावर सोयाबीनची खरेदी होत असल्याकारणाने शेतकरी हैराण. नैसर्गिक आपत्तीमध्ये फळपिकांचे नुकसान झाल्यास मदत देण्यासाठी स्वतंत्र योजना राबविण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिली आहे. शेतकऱ्यांचा पैसा तिजोरीत पडून EKYCने रोखली 355 कोटींची मदत. अतिवृष्टीने शेतीपिकांच्या नुकसान भरपाईसाठी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणारी आर्थिक मदत EKYC मुळे अडकली आहे. 3 राज्यांमध्ये जोरदार बर्फवृष्टी. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहार. उत्तराखंडमध्ये थंडीची लाट. हिमालयामध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे राज्यात पुढील 4 दिवस कडाक्याची थंडी पडणार आहे. PM किसानच्या 21व्या हप्त्यातून 4 लाख कोटी रुपयांचे वितरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली. त्यानंतर आता PM किसानचा 22वा हप्ता 2026च्या अखेरीस जमा केला जाऊ शकतो अशी माहिती आहे. कांद्याची आवक घटली, भावात मात्र झाली वाढ. अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक घटल्याने भाववाढ झाली आहे. आधारचा पुरावा निराधार. ते जन्म दाखले आता रद्द होणार. महसूल विभागाचे संबंधितांना आदेश. 15 मुद्द्यावर आधारित होणार तपासणी. एकरकमी कर भरा, 50% सूट मिळवा. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाद्वारे ग्रामपंचायतींच्या जागा कर आणि पाणी कर आदी करावर 50% रकमेची सूट देण्यात आली असून नागरिकांना 50% रक्कम भरण्याची गरज आहे. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कृषी सहाय्यकाला फोन करा, तात्काळ मिळेल मार्गदर्शन. खामगाव तालुका कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन. तालुक्यामध्ये 33 कृषी सहाय्यक कार्यालय आहे. अंत्योदय रेशन कार्ड धारकांना 1.5 वर्षानंतर मिळणार साखरेचा गोडवा. जानेवारीपासून होणार वाटप. अन्नधान्य पुरवठा विभागाने नवीन वर्षापासून शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना 20 रुपये किलो दराने साखरेचे वाटप करण्यात येणार आहे. कप सिरप छोट्यांचे असो की मोठ्यांचे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नाही मिळणार. केंद्र सरकारचे कडक निर्बंध. डॉक्टरांची चिठ्ठी दाखवल्यावरच मिळणार औषध. सोन्याच्या वाढत्या किमतीने वधूपित्याची चिंता वाढली. लेकीच्या लग्नाला दागिने करावे कसे? इतर खर्चाचेही ओझे डोक्यावर. सोन्याचे दर कमी होण्याकडे सर्वसामान्याचे लक्ष. हेक्टरी 30 क्विंटल कापसाची CCIने खरेदी करावी. शेतकरी संघटनेची मागणी. सध्या जिल्हानिहाय कापूस खरेदीसाठी असणारी मर्यादा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या आवकेत वाढ झाली असून विविध बाजार समितीमधील कापसाचे असणारे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. यंदा गहू, मका, हरभऱ्यासह रब्बी हंगामात होणार दुपटीने पेरणी. जामनेरामध्ये पेरणीच्या कामांना आला वेग. कापूस, सोयाबीनला बसला होता यावर्षी अतिवृष्टीचा फटका. आले पिकाला दर कमी, शेतकऱ्यांची पिळवणूक.
सातारा जिल्ह्यामध्ये सध्या व्यापाऱ्याकडून जुने आले पिकास 10 ते 12 हजार रुपयाचा दर देण्यात येत आहे. महिलांसाठी आई योजनेमध्ये 15 लाखांचे बिनव्याजी कर्ज. 45 उद्योग प्रकारामध्ये महिलांना व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक मदत देण्यासाठी महिलांना विनातारण कर्ज देण्यात येत आहे. उसाला फुटला अवेळी तुरा, वजनाचा होतोय भुरा. वाळ खुंटली, साखर घटली. आडसा लावणीला हेक्टरी 10 टनांचा फटका. सातत्याने पाऊस पडल्याने परिणाम झाल्याचे चित्र. अनेक जिल्ह्यामध्ये मक्याच्या आवकेत वाढ झाली असून विविध बाजार समितीमधील मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. 31 डिसेंबर पूर्वी बसून घ्या ही पाटी, नाहीतर वायुव्य पथकाकडून होणार कारवाई. शासनाने तब्बल 5व्यांदा मुदत वाढविली आहे. 31 डिसेंबरपर्यंत जुन्या वाहनांना नंबर प्लेट बसवणे जरुरी आहे. कर्जमाफीच्या कागदपत्राची अट शिथिल करण्याची मागणी. शेतकऱ्यांना यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या आवकेत वाढ झाली असून विविध बाजार समित्यांमधील असणारे कांद्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. KYC साठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत. लाडकी बहीण योजनेतील महिलांना योजनेचे हप्ते अखंडपणे सुरू राहण्यासाठी KYC व आधार लिंक करून घेण्याची 31 डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे. धान्य घेणाऱ्या ग्राहकांचे वार्षिक उत्पन्न तपासणार, अपात्रेची करणार कारवाई. अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पुरवठा विभागाद्वारे रेशन कार्ड शोध मोहीम सुरू झाली आहे. अनेक जिल्ह्यात सोयाबीनच्या आवकेत वाढ झाली असून विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सीसीआय कापूस खरेदीला यंदा 15 क्विंटलच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना फटका. 25 क्विंटल कापूस खरेदीसाठी आमदार विटेकरांची मुख्यमंत्र्यांना निवेदन. सीसीआयची कापूस खरेदी मर्यादा वाढवावी यासाठी केला मागणी. तेलंगणातून चारा. पशुधनाला चाळीचा चारा महाराष्ट्रात उपलब्ध होत नसल्याकारणाने शेतकरी तेलंगणा राज्यातून चारा वाहनाद्वारे घेऊन येत आहे. अनुदानावर भरपूर दूध देणाऱ्या गाई म्हशी पाहिजे तर करा तात्काळ ऑनलाईन अर्ज. पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीसाठी दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 2 राबविण्यात येत आहे. 600च्या प्लॉटवर 485 चौरस फुटाचे बांधकाम कराल तरच मिळणार घरकुल. पंतप्रधान आवास योजना दुसऱ्या टप्प्यात निकष बदलल्याने प्रस्तावधारकांची होणार अडचण. नोंदणीच्या तुलनेमध्ये सोयाबीन संत गतीने खरेदी. लातूर जिल्ह्यात मोजक्याच ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले असून बारदाण्याचा प्रश्न कायम असल्याने पणन खरेदी केंद्र सुरू करा. आधारचा पुरावा होणार निराधार. जन्ममृत्यू दाखल्याची पडताळणी. महसूल विभागाचे सुधारित परिपत्रक जारी. संशयास्पद जन्ममृत्यू दाखले रद्द करण्याची प्रक्रिया सुरू. रब्बी पीक विम्याला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद. जालना जिल्ह्यातील 42,000 शेतकऱ्यांनीच भरला रब्बीचा पीक विमा. कापूस खरेदी केंद्राची जिल्हा उपनिबंधकाकडून तपासणी. 110 संशयास्पद प्रकरणे उघडीस. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे बोगस पेरणी दाखवून कापूस खरेदीचा गैरप्रकार अहवाल होणार सादर. 35 गुंठ्यात काकडी शेतीतून 2.25 लाखांचे घेतले उत्पन्न. आडगावतील एका शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे.